अगदी मला समजा थर्मोडायनामिक्सचा थिअरम आहे हा त्यांच्या शब्दामध्ये आत्ता आठवतो आणि त्यांच्यासारखा मी तो त्या ठिकाणी सांगू शकतो. तर मला असं वाटतं की त्यांचं देखील मला अतिशय मनापासून म्हणजे खरं तर आभार त्यांचे मानायचे आहेत. आणि मी लॉ कॉलेजला असताना ज्या आमच्या प्राध्यापकांनी मला लिगल लँग्वेज शिकवली, खरं म्हणजे कायद्याचा अभ्यास करत असताना लॉमध्ये लिगल लँग्वेजला फार महत्त्व आहे. आणि एकदा जर तुम्ही लिगल लँग्वेज नीट शिकला तर मला असं वाटतं की पुढची जी कायद्याची जी काही जे शिक्षण आहे हे अत्यंत सोपं आहे. आणि मग आजही अनेक वेळा मी आता गेले 15-20 वर्ष सभागृहामध्ये बोलत असताना खूप कायदेशीर भाषेचा अनेकदा वापर करतो. आणि मग त्यावेळी मला अनेक आमचे आमदार विचारतात की बाबा एवढं ज्ञान कुठनं आलं, तर ते ज्ञान वगैरे नाही, त्यावेळेस त्यांनी जे शिकवलं ते माझ्या डोक्यात आहे. मग डॉक्ट्रिन ऑफ स्टेअर डिसायसेस असेल किंवा अशा अनेक कठीण गोष्टी, डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स असेल. मला आठवतं की नागपूरचा एक प्रश्न होता इथे सीएम फॉर्म्युल्याचा. सीएम फॉर्म्युल्यातले काही लेआउट्स होते आणि त्या लेआउट्समध्ये त्या काळात अगदी नाईक साहेबांच्या काळात त्याला सीएम फॉर्म्युल्यात मान्यता दिली, मग ते काम काही होऊ शकलं नाही. आणि म्हणून मग त्या संदर्भातला प्रश्न मी सभागृहात मांडला की आता ते त्याप्रमाणेच केलं पाहिजे. आणि ते म्हणाले नाही नाही तो कायदा संपलाय, आता ते होऊ शकत नाही. त्यावेळी मला एकदम आठवलं की आमच्या सरांनी मला डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स शिकवला होता. आणि तो डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स असा होता की एखादा कायदा हा ज्यावेळेस तयार होतो आणि तो कायदा तयार झाल्यानंतर अनेक वेळा म्हणजे आपण जसं आधी आपल्या इथे समजा ट्रान्सपोर्टेशन मोकळं होतं, नंतर आपण त्याचं राष्ट्रीयकरण केलं, मग पुन्हा आपण मोकळं केलं. तर अशा अवस्थेमध्ये जुन्याचं काय होतं तर त्याला डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स लागू होतं. तर ते मला लक्षात होतं आणि मी ते त्या ठिकाणी सांगितलं. ते सांगितल्यानंतर मला जे मंत्री त्यावेळेस होते, मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर त्यांनी मला बोलून सांगितलं की अरे फारच कायद्याचं ज्ञान तुझं आहे. पण ते कायद्याचं ज्ञान वगैरे नव्हतं, ते जे त्यांनी शिकवलं होतं ते इतकं माझ्या डोक्यात पक्कं होतं. म्हणजे मला तुम्हाला सांगतो की आजही त्यांच्या भाषेमध्ये आणि त्यांच्या ते ज्या स्टाईलमध्ये बोलायचे त्या स्टाईलमध्ये मला अक्षरशः माझ्या डोळ्यासमोर किंवा डोक्यामध्ये ते फिरत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे आपले शिक्षक असतात ना, या शिक्षकांनी शिकवत असताना आपले जे बेसिक फंडे असतात ते जर आपले क्लिअर केले, त्याचा खरा अर्थ जर आपल्याला समजला, म्हणजे परीक्षेपुरतं नाही, त्याचा खरा अर्थ जर आपल्याला समजला तर जीवनात आपण ते विसरू शकत नाही. आणि म्हणून असे अनेक जे शिक्षक आहेत, म्हणजे बऱ्याच शिक्षकांचं मी नाव घेऊ शकेन, पण त्या शिक्षकांकडनं खूप शिकता आलं. हे ज्ञानाबद्दल झालं. आता थोडंसं विचाराबद्दल, वयाच्या कोणत्या वर्षी तुम्ही शाखेत गेलात का तुम्हाला कुणी नेलं? स्वतःहून गेलात की कुणी नेलं? मला असं वाटतं की साधारणपणे मी वयाच्या 7व्या वर्षी शाखेत गेलो, 6व्या किंवा 7व्या वर्षी. आणि घरासमोरच शाखा भरायची आणि अगदी म्हणजे 4-5व्या वर्षी देखील वडिलांसोबत संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला पाहण्याकरता जायचो. कारण ते आपलं तयार बियार होऊन जायचं. त्यावेळी ते अगदी संघाचा त्यावेळेचा जो गणवेश होता त्यात पोटीस पट्ट्या वगैरे असं पायाला बांधलं जायचं आणि असा एक जोरदार गणवेश होता. त्यामुळे आम्हाला फार अप्रूप होतं. आणि त्या गणवेशामध्ये त्यांच्यासोबत स्कूटरवर बसून आम्ही जायचो, तिथे जाऊन पाहायचो. त्यामुळे ते संघात जाण्याचं एक अप्रूप होतंच. आणि मग घरासमोर शाखा भरायची की मग 6व्या-7व्या वर्षीच मी संघामध्ये जाणं सुरू केलं. म्हणजे कुणी नेलं नाही तुम्हाला? नाही. बरं, तुम्ही अनेक वर्ष शाखेत असा जो हात असा आणि आता जिथे जिथे जातात तिथे असा, म्हणजे हा जो 90 अंशात हात फिरला असा तो असा झाला, हा जो प्रवास आहे हा आता कसा वाटतो? नाही, असा हात नसता तर असा हात मिळालाच नसता. या हाताने जे संस्कार दिले आणि समाजासोबत जगायला शिकवलं, आणि मला असं वाटतं की त्याचाच खऱ्या अर्थानं फायदा मला जीवनामध्ये झाला. आणि म्हणून राजकारणामध्ये देखील काम करत असताना समाजाकरता काम करण्याची एक वृत्ती ही तयार झाली. स्वतःच्या पलीकडे पाहता आलं पाहिजे, ही जो एक भाव असतो हा भाव त्या ठिकाणी शिकायला मिळाला. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामुळेच आता हा जो हात आहे हा घेण्याची संधी देखील प्राप्त झाली आहे. अशी
पहिली उमेदीची 15 वर्ष आपली विरोधी पक्षात गेली, तर त्यानंतर तुम्हाला एकदम सत्ता पक्षाचं सर्वोच्च पद मिळालं. तर सत्तेमधून विरोधी पक्षात गेल्यावर फ्रस्ट्रेशन्स कॉमन आहेत, अभिप्रेत असतात. पण विरोधी पक्षातून सत्तेत आल्यावर काही फ्रस्ट्रेशन्स असतात का, आणि असतील तर ती काय असतात? फ्रस्ट्रेशन नसतात, परंतु विरोधी पक्षात काम करत असताना संकल्पना आपण मांडत असतो आणि सत्ता पक्षात गेल्यानंतर त्या संकल्पना पूर्ण करण्याचा निर्धार आपला असतो. पण आपल्याला अपेक्षित गती मात्र त्या ठिकाणी मिळत नसते. सिस्टीम ही आपल्या गतीनं चालते आणि त्यातनं एक थोडासा मनस्ताप, थोडा संताप तयार होतो की हे का बदलत नाही. आणि हळूहळू ते बदलतं देखील, आपल्याला देखील लक्षात येतं की सिस्टीम कशी आहे. मी आता खरं म्हणजे ज्यावेळी निवडणूक लढवली तर मागच्या 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही जाहीरनामाच केला नव्हता. 2014च्या निवडणुकीत मी एक विजन डॉक्युमेंट केलं होतं आणि या विजन डॉक्युमेंटमध्ये महाराष्ट्रात काय बदललं पाहिजे आणि ते कसं बदलता येईल या संदर्भातलं विजन मी मांडलं होतं. त्याचा एक मोठा कार्यक्रम देखील मी केला होता. आणि सत्तेत आल्यानंतर ते विजन डॉक्युमेंट कसं आपल्याला प्रत्यक्षात आणता येईल याचा प्रयत्न मी सुरू केला. मला सांगताना आनंद वाटतो की त्या विजन डॉक्युमेंटमधल्या 100% गोष्टी काही त्यातल्या करू शकलो, काही अंतिम टप्प्यात आहे, काही पाईपलाईनमध्ये आहे. पण अशी कुठली गोष्ट नाही आहे की जी त्यावेळेस मांडली आणि करता आली नाही. पण त्यावेळेस मुख्यमंत्री होत असताना किंवा झाल्यानंतर जी मानसिकता होती की वर्ष 2 वर्षामध्ये या विजन डॉक्युमेंट मधल्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करू शकू, ते मात्र काही होऊ शकत नाही. कारण सिस्टीम मधल्या अडचणी या मोठ्या प्रमाणात असतात. लोकांची कार्याची पद्धती ही ठरलेली असते. ज्यावेळेस त्यात डिस्रप्शन्स तुम्ही आणता त्यावेळी वेगळ्या पद्धतीनं तुमच्या कामात डिस्रप्शन कसे आणायचे हे देखील अनेक वेळा प्रयत्न त्या ठिकाणी होतात. ज्यांची शब्द आपला नागपुरी वापरतो दुकानदारी ठरलेली असते, ती दुकानदारी ज्यावेळेस आपण बंद करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ती दुकानं बंद होत असताना त्यांना जो त्रास होतो तो त्रास देखील आपल्या विरुद्ध अनेक वेळा जात असतो. पण हे सगळं जरी असलं तरी मला असं वाटतं की सुरुवातीला जेवढा मनस्ताप मला व्हायचा तेवढा आता होत नाही. कारण प्रशासनावरची पकड देखील अधिक झाली आहे आणि थोडा त्रास सहन करण्याची क्षमता देखील वाढली आहे. मला हा प्रश्न सर 3 अँगल्सनी विचारायचा होता की सिस्टीममध्ये काही बेसिक डिफेक्ट्स आहेत किंवा सिस्टीमचा इनर्शिया किंवा सिस्टमचा रेझिस्टन्स, तसंच ब्युरोक्रेसीचा रेझिस्टन्स किंवा ब्युरोक्रेसीमधला इनर्शिया, आणि तिसरं जे काही करायचं असतं त्याला 5 वर्षाचा कार्यकाळ खरंच पुरतो कोणालाही. मला नाही, राजकीय माणसाला तुम्ही विचाराल तर सत्ता पक्षातला माणूस म्हणाल 5 वर्षाचा काळ फार लहान आहे आणि विरोधी पक्षात गेल्यावर तो इतका मोठा काळ वाटतो 5 वर्षाचा. पण ते जरी खरं असलं तरी साधारणपणे मी ज्यावेळेस ब्युरोक्रेसीकडे पाहतो त्यावेळी मला असं दिसतं की 50% लोक प्रचंड क्षमतेचे आणि 50% लोक हे वेळ काढतात. म्हणजे ओनरशिपची कमतरता आहे. आपण या राज्याने आपल्याला काहीतरी दिलंय तर आपण या राज्याचं देणं लागतो अशा प्रकारची भावना कमी आहे. पण 50% मात्र असे आहेत की जे खरोखर त्या ठिकाणी उत्तम काम करतात. आणि हा जो काही रेझिस्टन्स आहे तो आहेच. म्हणजे बघा, खरं तर बदल होत असताना त्या बदलाला सामोरं जाणं आणि त्या बदलाला त्याचा अंगीकार करणं ही भावना थोडी कमी दिसते. बदल होत असताना पहिल्यांदा रेझिस्टन्स, पण एक गोष्ट अजून मी बघितली की एकदा बदलाला सुरुवात झाली की मग तो बदल फार वेगानं होतो. म्हणजे तो जो रेझिस्टन्स सुरुवातीचा असतो हा रेझिस्टन्स जातो. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की ब्युरोक्रेसी देखील थोडंसं तुम्हाला जोखत असते, पाहत असते. तुमची क्षमता काय आहे, तुम्हाला समजतं आहे का. ज्यावेळी ब्युरोक्रेसीला लक्षात येतं की तुम्हाला त्याचं ज्ञान आहे, तुम्हाला समजतं आहे, तुम्हाला कोणी मूर्ख बनवू शकत नाही, त्यावेळी ब्युरोक्रेसी तुम्हाला साथ देते. मला असं वाटतं की हा जो काही थोडासा बदलाच्या प्रती एक वैरभाव जो आपल्याला पाहायला मिळतो हा जर निघून गेला तर मला असं वाटतं की इतक्या फास्ट, कारण ही ब्युरोक्रॅटिक व्यवस्था तशी आपल्या संविधानानं फार सुंदर तयार केली आहे. पण यातली शेवटी किती चांगली व्यवस्था तयार केली तरी माणसं ही महत्वाची असतात. म्हणजे मी लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर, लॉ कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिलेच एक
दगड लागलेला आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य की कुठलंही संविधान वाईट नसतं, ती संविधान राबवणारी माणसं चांगली किंवा वाईट असतात आणि त्यांच्या वागण्यावरनं त्या संविधानाचा इफेक्टिव्हनेस हा ठरत असतो. तसंच या व्यवस्थेचं देखील आहे. त्यामुळे व्यवस्था उत्तम आहे, पण शेवटी माणसं आहेत, त्यांची मनस्थिती आहे, त्यांची कार्यपद्धती आहे, त्यांच्या सवयी आहेत, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्याच्यामध्ये अडचणी तयार करतात आणि अनेक वेळा चांगल्या देखील करतात. साहेब की आपण पाहिलं की काँग्रेस असो किंवा भाजप असो कुणी असो की प्रत्येक जातीला आणि धर्माला गोंजारण्यात आपली निम्मी शक्ती वाया जाते आणि 70 वर्षानंतरही आता जाती निर्मूलनाकडे न जाता प्रत्येक जात घट्ट होत चाललेली, प्रत्येक जातीचा मोर्चा निघतोय आणि तुम्ही लोक प्रत्येक जातीला आश्वासने देता. म्हणजे पूर्वीच्यांनी तेच केलं, तुम्ही तेच करताय. आजकाल शाळेत सुद्धा किती ओबीसीने खिचडी खाल्ली, किती बीसीने खाल्ली, किती एनटीने खाल्ली, रेकॉर्ड ठेवावं लागतं. म्हणजे शाळेत आल्यापासून तू आया बीसी आहेस, तू ओबीसी आहेस, असं सारखं ते हॅमर केलं जातं. यातून आता मार्ग कसा काढायचा आपण? तुमच्या पुढे काही अशा योजना आहेत का की जाती निर्मूलनासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे? मला असं वाटतं की काळच याच्यावर उपाययोजना सुचवेल. बघा, एका संक्रमणाच्या अवस्थेतनं आपण चाललो आहोत. मुळामध्ये आपली डेमोग्राफी अशी आहे की आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे, 50% लोकसंख्या 25 वर्षाच्या आतली आहे. एक फार मोठी एस्पायरिंग अशा प्रकारची ही पॉप्युलेशन आपली सगळी आहे आणि या प्रत्येकाला संधी हवी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की माणूस जेव्हा युवा असतो त्यावेळी तो वाट नाही पाहू शकत. त्याला ते हवं असतं, आत्ताच हवं असतं, इथेच हवं असतं. आत्ताच हवं आणि इथेच हवं आहे अशा विचाराची लोकसंख्या या देशामध्ये आहे. आणि त्यातनं ज्या संधी आहे त्या संधीची उपलब्धता, लोकसंख्या, याचं सगळं ज्यावेळेस आपण सांगड घालतो, त्या लोकसंख्येचं शिक्षण असेल, त्यांचं प्रशिक्षण असेल, या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की ज्या गतीनं तरुणाईची लोकसंख्या वाढली त्या गतीनं त्याला आवश्यक शिकाय. खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस हे तर काही मायनॉरिटी स्टेटस घेतलेले आहेत, तिथे कुठलंच आरक्षण त्या ठिकाणी लागू नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की यातलं एकूण जे काही मनाचं समाधान आहे, हे समाधान आम्हाला काहीतरी राईट मिळालाय, आम्हाला काहीतरी न्याय मिळाला, हे समाधान कदाचित या सगळ्या गोष्टीतनं मिळू शकतं. पण समाजाला पुढे न्यायचं असेल तर या ज्या संधी तयार होत आहेत त्या संधींकरता आपला समाज आपल्याला तयार करावा लागेल. आणि म्हणून मी जसं सांगितलं की या संक्रमणाच्या अवस्थेमध्ये ज्यावेळी संधी आणि मानव संसाधन यांच्यातला एक डिस्कनेक्ट आहे, हा डिस्कनेक्ट हळूहळू जाईल आणि मला असं वाटतं हा वेगानं जाईल. कारण अर्थव्यवस्था ज्या वेगानं विकसित होते किंवा व्यवस्थाही ज्या वेगानं विकसित होतात, आज तुम्ही बघा की स्टार्टअप सारखा जो विषय एक 3-4 वर्षापूर्वी मुठभर लोकांचा वाटायचा, आज तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात तंत्र शिक्षणाच्या तर त्या ठिकाणी स्टार्टअप्स तयार होत आहेत. लोक नोकऱ्या मागत नाही आहेत, ते आपला व्यवसाय तयार करण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही संक्रमणाची अवस्था पुढच्या 5-10 वर्षामध्ये ज्यावेळी लोकांना विविध क्षेत्रांमध्ये या संधी मिळतील त्यावेळी मला असं वाटतं की आज जे महात्म्य आणि महत्व आरक्षणाला प्राप्त झालंय हे हळूहळू कमी होईल आणि मग खऱ्या अर्थानं वंचित जे आहेत त्यांच्यापुरतं हे आरक्षण सीमित राहील आणि संधी ज्यांना प्राप्त होऊ शकते ते लोक मात्र मला असं वाटतं की आरक्षणापेक्षा त्या संधीकडे अधिक वळतील. म्हणून मला वाटतं की थोडं आपण वाट पाहिली पाहिजे. काळ याच्यावर निश्चितपणे उत्तर देईल. तुमचे विचार खूप चांगले आहेत की तुम्ही सामाजिक विचाराने बोलता, पण जेव्हा माणूस राजकारणात येतो तर प्रत्येक जातीचा जो नेता आहे त्याला खुश करणं, मंत्रिपद देणं किंवा महामंडळ देणं हे काम आपण सगळेच करत आलो गेली 20 वर्ष. त्या पक्षाने केलं, तुम्ही तेच करता. म्हणजे मला असं वाटतं की दाखल्यावरची जात जाणार कशी, त्यासाठी काही तुमच्याकडे आहे का? जोपर्यंत दाखल्यावर जात लिहिली जाते शाळेच्या, त्याने आरक्षणासाठी सगळं तहसीलदाराकडून सर्टिफिकेट घ्यावं का आणखी कोणाकडून? शाळेच्या दाखल्यावर जात नको, या संदर्भात काही तुमचे काही विचार काय आहेत का तसे? नाही, मला असं वाटतं की हे कायद्याने होऊ शकत नाही. समाजामध्ये ज्यावेळेस परिणामकारक बदल आपण करू शकू. आज हे देखील सत्य आहे की विशेषतः आपण जर बघितलं तर देशामध्ये बेघरांची संख्या घेतली तर सर्वात जास्त बेघर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. देशामध्ये गरिबी रेषेखालच्या लोकांचा जर विचार केला तर सर्वात जास्त संख्या ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमधली आहे.
गरिबी सगळ्याच समाजात आहे, असं नाही की कुठल्या वेगळ्या समाजात नाही आहे. पण आपल्याला शेवटी विकासाचा विचार करताना तुलनात्मक विचार करावा लागतो आणि मग तुलनेनं जे सगळ्यात खाली आहे त्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे आजही या परिस्थितीत आपण आलो नाही की सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आर्थिक आरक्षणाकडे आपल्याला जात आहे. आर्थिक आरक्षण किंवा आर्थिक आधारावर लोकांना संधी मिळाली पाहिजे हा एक अतिरिक्त विषय असू शकतो, पण आजही समाजाच्या आधारावर मागासलेपण हे मोठ्या प्रमाणात आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत जात आहे, जोपर्यंत जात आहे तोपर्यंत त्याचा दाखला आहे, जोपर्यंत दाखला आहे तोपर्यंत तो येणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की अजून थोडी वाट याकरता पाहावी लागेल. सर, आपल्याला 30 वर्ष आता राजकारणात झाली आणि आपलं वय बघितलं तर अजून 30 वर्षाचा पल्ला तुम्हाला गाठायचा. हा फार महत्वाचा आहे, अगदी मध्यावर आहात तुम्ही करिअरचा. तर प्रश्न असा आहे की गेल्या 30 वर्षातली काय सामाजिक स्थित्यंतर ठळक आपल्याला दिसतात? राजकीय नाही, म्हणजे एक घेतो राजकीय नाही, कारण की राजकीय स्थित्यंतरांनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात फारसा फरक पडतो. सामाजिक आणि येत्या 30 वर्षात ती काय येऊ शकतात? म्हणजे 2050चा भारत आणि 2050चा महाराष्ट्र आपण कुठे पाहता किंवा आपण कसा घडवू इच्छिता? सामाजिक स्थित्यंतराचा जर आपण विचार केला तर मला दोन टोकाच्या परिस्थितीत पाहायला मिळतात. एकीकडे आज सर्वच समाजामध्ये, म्हणजे ज्या समाजांमध्ये कदाचित खूप मागासलेपण होतं असे समाज असतील, पुढारलेले समाज असतील, सर्वच समाजांमध्ये कर्तृत्ववान लोकांचा एक फार मोठी फळी मला तयार झालेली दिसते. गेल्या 25-30 वर्षामध्ये स्वतःच्या ताकदीवर, मेहनतीवर उभे राहिलेले, संस्था उभे केलेले, व्यवसाय उभे केलेले असे अनेक लोक हे सर्व समाजात तयार झालेले मला दिसतात. आणि त्याच वेळी ज्याचा उल्लेख रामदासजींनी केला, सर्व समाजांमध्ये थोडी संकुचित मानसिकता देखील तयार झालेली मला दिसते. मला असं वाटतं की जसं ही आनंदाची गोष्ट आहे की सर्व समाजांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्तृत्ववान लोक तयार होत आहेत, तर ही चिंतेची बाब आहे की आमची मनं थोडी संकुचित देखील होत चालली आहे. या संकुचित मानसिकतेतनं आपल्याला समाजाला निश्चितपणे बाहेर काढावं लागेल. आणि महाराष्ट्राचा जर आपण विचार कराल तर प्रचंड क्षमतेचं हे राज्य आहे आणि समजा मी मुख्यमंत्री आहे किंवा आम्ही राज्यकर्ते आहोत किंवा दुसरे राज्यकर्ते असतील, आधी झाले असतील, नंतर होणारे असतील, आम्हाला जर असं वाटत असेल की आमच्या भरोश्यावर हे राज्य चालतं तर हे सपशेल खोटं आहे. या राज्याची क्षमता इतकी प्रचंड आहे, आम्ही त्याच्यामध्ये केवळ मदत करू शकतो किंवा आम्ही जे काही करतो त्याने त्याला थोडी चालना मिळत असेल. पण या राज्याची तरुणाई, या राज्यातले विचारवंत, या राज्यातले लोक हे इतक्या क्षमतेनं हे राज्य पुढे नेतात आणि म्हणून मला हे दिसत आहे की हे राज्य, जसं आम्ही म्हणतोय की आम्हाला $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची. $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करायची याचा अर्थ काय आहे तर जगाच्या पाठीवर सब नॅशनल एंटिटीज मध्ये अनेक देश $1 ट्रिलियन असते, पण सब नॅशनल एंटिटीज मध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी असलेले फार कमी अशा प्रकारच्या सब नॅशनल एंटिटीज आहेत. पण भारतामध्ये पहिल्यांदा $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याची संधी जर कोणाला असेल तर ती महाराष्ट्राला. आणि मला विश्वास आहे की पुढच्या, खरं तर 2029 साली ती होणारच आहे, पण 2025 साली, 2026 साली जर आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी तयार करू शकलो तर ही जी सगळी तरुणाई आहे, या तरुणाईच्या हाताला आम्ही काम देऊ शकू, त्याला आम्ही एंगेज करू शकू, त्याच्याकरता विविध संधी आम्ही तयार करू शकू. आणि मला असं वाटतं की ही जी महाराष्ट्राची क्षमता आहे, म्हणजे बघा मध्यंतरीच्या काळामध्ये लोक असं म्हणायचे महाराष्ट्र मागे चालला, गुजरात पुढे चाललाय, अजून कुठला राज्य पुढे चाललाय. पण गेल्या 3 वर्षातली परिस्थिती आपण बघा, देशामध्ये जेवढं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलं त्यापैकी 42% मागच्या वर्षी महाराष्ट्रात आलं, त्याच्या आदल्या वर्षी 49% महाराष्ट्रात आलं. म्हणजे पूर्वी असं होतं की आपण 4-5व्या क्रमांकावर होतो, आज स्थिती अशी आहे आपल्या नंतर जे गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल, अजून तमिळनाडू असेल, ही 4ही राज्य एकत्रित केली तरी देखील त्यांची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आता येऊ घातलेली आहे. ही महाराष्ट्राची क्षमता आहे. केवळ महाराष्ट्राला थोडा गुड गव्हर्नन्स, आणि अनेक वेळा मी असं म्हणतो की आम्ही काही नाही केलं तरी चालेल, खोडा घालू नये, त्रास देऊ नये, ईज ऑफ डुईंग बिझनेस एवढं जरी आम्ही करू शकलो तरी महाराष्ट्र प्रचंड क्षमतेनं पुढे जाणार आहे. आणि मला असं वाटतं की मला जो दिसतोय तो महाराष्ट्र म्हणजे
जसं मगाशी सांगितलं की आम्ही 6th लार्जेस्ट इकॉनॉमी झालो आहोत. वी आर हेडिंग टुवर्ड्स 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी. या 3rd लार्जेस्ट इकॉनॉमीमध्ये भारताचा ज्यावेळेस समावेश होईल त्यावेळेस त्यातला सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर जर कोणी असेल तर तो महाराष्ट्र असेल. आणि मला असं वाटतं की आपल्याकरता देशाकरता 2020 ते 2035 हे 15 वर्ष जे आहेत हे मेक अँड ब्रेक वर्ष आहे. जगातला सगळ्यात उत्तम देश किंवा जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही भारत बनणार असेल तर या 15 वर्षात बनेल. आणि या 15 वर्षामध्ये आम्ही संकुचित विचारानं संकुचित राजकीय प्रेरणेनं जर विकासापासनं भारताला दूर नेलं तर आमची बस सुटून जाईल. आणि म्हणून हे 15 वर्ष भारताच्या जीवनातले अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. हे जर आपण नीट केले 2050 वर्ष हे भारताचं वर्ष असेल. यात आणखी एक थोडीशी या प्रगतीमध्ये जी येणारी एक गोष्ट आहे की आपल्या सगळ्याच समाजात आणि सगळ्याच धर्मात म्हणजे संपूर्ण समाजात 99% लोक धार्मिक आहेत, ईश्वराचं अस्तित्व मानणार आहेत. फक्त 1% लोक नास्तिक राहून जगू शकतात किंवा धर्मही त्यांची गरज नसेल. धर्म ही सगळ्यांचीच गरज आहे. तर या धार्मिक विचाराच्या दृष्टीने मला ते विचारायचं आहे तुम्हाला की आपण हिंदुत्वात जाहीरपणे त्यात काही गैर काहीच नाही. आपलं हिंदुत्वही वेगवेगळ्या प्रकारचं आहे. फक्त मला एक विचारायचं आहे की अलीकडे राजकारणात कार्यकर्ते कमी आणि भक्त वाढत चालले आहेत आणि त्यामुळे राजकारणी संकटात येतात की काय असं भक्तांची संख्या वाढत चालली आणि कार्यकर्त्यांची कमी होत चालली आणि त्यामुळे काही प्रश्न असे निर्माण होत आहेत. ते असो, पण तुमची वैचारिक भूमिका मी अनेक वर्ष अपोजिशन असताना ओळखतो की तुम्ही हिंदुत्ववादी असूनही किती पुरोगामी आहात ते मला माहीत आहे. तर मला हेच विचारलं की तरुणपणी जेव्हा तुम्ही बंच ऑफ थॉट्सचा असला आणि नंतर कधीतरी तुमच्या आयुष्यात सावरकर आले तर आपल्याला आता विज्ञाननिष्ठ धर्माची गरज आहे. त्या दोघांच्याही विचारात तुम्ही काय प्रेरणा घेतल्या आणि काय फरक जाणवला? नाही, मला कधीच मला असं वाटतं विचारामध्ये अंतर नाही दिसलं किंवा मला असं वाटतं की हिंदुत्व हे विज्ञान अधिष्ठितच आहे. हिंदुत्वाने विज्ञानाची कास कधी सोडली नाही. आणि ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की ते आपल्या शिकोगावच्या भाषणामध्ये असं म्हणाले की मी त्या देशातून आलोय की ज्या देशांनी जगाच्या पाठीवर धर्माच्या आधारावर ज्यांना ज्यांना बहिष्कृत केलं त्या सगळ्यांना ज्या देशांनी आपलंसं केलं, आपल्या देशात जागा दिली, त्या देशातनं मी आलोय. आणि मला असं वाटतं की हिंदुत्व हेच आहे. हिंदू या शब्दाचा अर्थ सहिष्णुता आहे. सहिष्णुतेशिवाय हिंदुत्व हे होऊ शकत नाही. आणि मग ज्या प्रकारे स्वामी विवेकानंद म्हणतात की शेवटी अंतिम सत्य एक आहे, एक सागर आहे. आणि आपल्या उपासना पद्धती असतील, आपले धर्म असतील, हे वेगवेगळे जरी असले तरी हे नदीसारखे आहेत. या नदी शेवटी एका सागराला जाऊन मिळणार आहे. ते एका सत्याकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हिंदुत्व हे संकुचित असू शकत नाही. ज्या दिवशी हिंदुत्व संकुचित होतं ते हिंदुत्व राहत नाही. ते जेव्हा व्यापक असतं, ते जेव्हा सहिष्णू असतं, ते कुठल्याही पूजा पद्धतीला, कुठल्याही धार्मिक पद्धतीला आपल्यामध्ये समाविष्ट करू शकतं. म्हणजे मी हिंदू आहे, कुठल्या चर्चमध्ये जाताना मला कधी असं वाटलं नाही की मी का चाललोय. उलट तिथे गेल्यानंतर माझी तरी मानसिकता, माझा देव सगळीकडेच वास करतो. मी चर्चवर गेलो तरी मला त्या ठिकाणी माझा देवच दिसतो. मी जर एखाद्या मजारीवर गेलो, एखाद्या मस्जिदीत गेलो, मला माझा देवच दिसतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे हिंदुत्वाचं व्यापक रूप आहे हेच मी लहानपणापासून शिकलो की आपण संकुचित होऊ शकत नाही. शेवटी आपली काही संस्कृती आहे, आपले काही विचार आहेत, भारतीय जीवन पद्धती आहे. या जीवन पद्धतीला नाकारण्याचा जिथे प्रयत्न होतो त्या ठिकाणी मात्र आपलं हिंदुत्व हे जागृत करावं लागतं. पण जिथे आपल्या जीवन पद्धतीला नाकारलं जात नाही त्या ठिकाणी सहिष्णुतेनं इतर जीवन पद्धतींना देखील जागा देऊन, त्यांना सन्मान देऊन त्या ठिकाणी जगणं हेच महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की अटलजींची जी कविता आहे रग रग हिंदू मेरा परिचय अतिशय सुंदर आहे. त्याचं म्हणतात रग रग हिंदू मेरा परिचय, मैंने कब काबुल में जाकर मस्जिदें तोड़ी, शत शत मानव हृदय जीतने का निश्चय, रग रग हिंदू मेरा परिचय. मला असं वाटतं हे जे हिंदुत्व आहे हेच खरं हिंदुत्व आहे आणि तेच आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या हिंदू असण्याचा मला मनापासून अभिमान आहे.
आपण जे 2020 ते 35 हा विषय बोलत होता त्याच्याविषयी मला विचारायचं आहे की जसं TV, त्यानंतर कम्प्युटर, त्यानंतर इंटरनेट, त्यानंतर मोबाईल, ही जी क्रांती आली याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर कुठल्या म्हणजे इतिहासातल्या मोठ्यात मोठ्या क्रांतीपेक्षा जास्त परिणाम डे टू डे लाईफ. म्हणजे रशियन क्रांती किंवा लाँग मार्च माओ, चायनाची क्रांती, या सगळ्यापेक्षा ही क्रांती जी आहे ती तुमची इच्छा असो नसो तुमच्या घराघरात मनामनात शिरली आहे. तर या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला या 15 वर्षाचा फायदा घ्यायचा असेल तर आपण काय करायला हवं? नाही, मला असं वाटतं की या क्रांतीनं एक वेगळ्या अशा आपल्याला जगामध्ये पोहोचवलंय. पूर्वी पिढी बदलायची 20 वर्षानं, मग पिढी बदलायची 15 वर्षानं, आज पिढी बदलते दर 7 वर्षांनी. आणि ज्याला अलीकडच्या या आपल्या माहिती तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये डिस्रप्शन्स म्हणतात, हे डिस्रप्शन्स असे आहे की हे रातोरात एखाद्या विचाराला, एखाद्याला तत्वाला, एखाद्या तत्वज्ञानाला, एखाद्या तंत्रज्ञानाला ऑब्सोल्यूट करू शकतात आणि रातोरात एखाद्या गोष्टीला एस्टॅब्लिश करू शकतात. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेचे तत्व हे आपल्याला जाणून घेतले पाहिजे. याचा समाज रचनेवर देखील एक मोठा परिणाम आहे. उदाहरणादाखल आज जर आपण बघितलं तर विशेषतः समाजामध्ये एक्सप्रेशन, म्हणजे पूर्वी जो व्यक्ती काही बोलू शकत नव्हता, हा प्रत्येक व्यक्ती स्वतःला एक्सप्रेस करतो. आज सोशल मीडिया एक असं माध्यम झालं आहे की ज्याच्यावर प्रत्येक व्यक्ती आपल्या मनात येईल ते बोलतोय. कुठल्या त्याच्या मनात भीती राहिलेली नाहीये. याचा दुसरा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतो की आज अनेक देशामध्ये जी बंड झाली ती सोशल मीडियामुळे झाली. आज अनेक वेळा आपल्याला दंगली पाहायला मिळतात, त्या सोशल मीडियामुळे पाहायला मिळतात. मला असं वाटतं की ही काही तत्व या मीडियाची आपल्याला ती रुजवावी लागतील. आज मेनस्ट्रीम मीडिया आहे, समजा आमचे न्यूजपेपर्स आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला अधिक गांभीर्य पाहायला मिळतं किंवा एखाद्या गोष्टीवर कमेंट करताना ते विचारपूर्वक करतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यापेक्षा कमी विचारानं करतो, पण तो देखील विचारानं करतो. पण सोशल मीडिया तसं नाही आहे. तुम्हाला जे वाटलं ते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिजे तेवढ्या अफवा देखील पसरवता येतात. मगाशी हे जसं म्हणाले तशाप्रमाणे भक्तही बनवता येतात, त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय देखील तयार करता येतात. रातोरात लोक साधू संत देखील त्याच्यातनं बनून जातात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. पण त्यासोबत या संपूर्ण क्रांतीतून एक जी नवीन व्यवस्था तयार होणार आहे. आज आपण माहिती तंत्रज्ञानापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत पोहोचलो आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये असं मानलं जातं की पुढच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काय परिणाम होणार आहे, तर 23 कोटी लोकांचे जॉब जातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आणि 25 कोटी नवीन जॉब्स तयार होतील. आणि हे 25 कोटी जॉब्स कसे असतील, तर यातले 70 ते 80% जॉब्स हे पूर्वी कधीच अस्तित्वात नव्हते. याचा अर्थ काय आहे, या 70% जॉब्स करता आमची शिक्षण व्यवस्था तयार नाही, आमची कौशल्याची व्यवस्था तयार नाही आहे. म्हणजे किती वेगानं हे जग बदलणार आहे आणि त्याकरता आम्हाला किती वेगानं बदलावं लागेल, हे जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत या व्यवस्थेचा फायदा आम्हाला मिळणार नाही. पण त्यासोबत मला असं वाटतं की व्यवस्था नाकारण्याचं कारण नाहीये. या व्यवस्थेनं आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात संधी देखील प्राप्त होणार आहे. आज उदाहरण द्यायचं झालं तर आमचं शेतीचं क्षेत्र आहे. आज आमच्या शेतीच्या क्षेत्रामध्ये शाश्वतता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वातावरणातल्या बदलामुळे शेती क्षेत्रामध्ये आता महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या 4 वर्षातले 3 वर्ष दुष्काळात गेली आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होतोय. पण त्याच वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये असे टूल तयार होत आहेत की जे 100% शेती क्षेत्राला प्रेडिक्टिबिलिटीकडे घेऊन जाऊ शकतात. त्या ठिकाणी वातावरणातल्या बदलाचा परिणाम शेतीवर होऊ नये याकरता जी प्रेडिक्टिबिलिटी आपल्याला पाहिजे ती आपल्याला त्यातनं मिळू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की माहिती तंत्रज्ञानाचं जे रिव्होल्युशन झालं त्याच्यामध्ये भारतीयांनी प्रचंड मोठी कामगिरी त्यात केली आहे.
आता हे जे चौथं इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होत आहे, इंडस्ट्रियल रेव्होल्युशन 4.0, की जे खऱ्या अर्थानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटाच्या आधारावर आहे. बघा, आपण असं म्हणायचो की 21व्या शतकामध्ये आपण असं म्हणत होतो की फायनान्शियल रिसोर्सेस एक महत्वाचं कॅपिटल असणार, आणि त्यासोबत आपण असं म्हणत होतो की इंटेलेक्च्युअल कॅपिटल हे देखील एक महत्वाचं कॅपिटल असणार आहे. पण आता या दोघांच्याही पलीकडे जाऊन 21व्या शतकातलं सगळ्यात मोठं कॅपिटल हे डेटा आहे. आणि या डेटाच्या आधारावर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर एक मोठी रचना ही आता पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या रचनेचा भाग जर आपण झालो तर जगातलं विकसित राष्ट्र होऊ. आणि आपण जर याच्यापासून दूर राहिलो, आपण जर याला नाकारलं, तर मला असं वाटतं की या विकासाच्या व्यवस्थेत आपण वंचित राहू. ज्या प्रकारे माहिती तंत्रज्ञानाचं रेव्होल्युशन हे भारतीयांनी चॅम्पियन केलं, त्याच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 हा देखील भारतीय चॅम्पियन करू शकतात आणि ते केलं पाहिजे असं माझं मत आहे. एक स्वार्थाचा प्रश्न विचारतो सर, या 2050च्या अनुषंगाने, की राजा आपल्याला उत्तरेकरताच असण्याची सवय आहे 12व्या शतकापासून. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळानंतर मोगली आक्रमण झालं, त्यानंतर उत्तरेचाच राजा झाला. 5 वर्षापूर्वी ते राजेपद थोडंसं दक्षिण पश्चिमेकडे सरकलेलं आहे. बोलत होते विरोधी असताना, आता त्यांना थोडे मर्यादा येतात. त्यांना आता सगळ्यांना सांभाळायचंय, भक्तांनाही सांभाळायचं आणि कार्यकर्त्यांनाही सांभाळायचंय. तेव्हा ती सर्कस राजकीय काही टळत नाही कुणालाच. तर अशा परिस्थितीत त्यांच्याकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत. मला खात्री भविष्य काळात त्यांना चांगली कामं करण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळो, ही मी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.